Hello students, how are you? Today we are going to start your next chapter of maths, that is chapter number 12, percentage. Percentage म्हणजेच शतमान. Now see, let us start. What is percentage? Percentage म्हणजे काय? Now see this word, this cent. Now this word cent means 100. लक्षात आलं? या शब्दामधील हा जो सेंट वर्ड आहे याचा मीनिंग काय होतो 100 अँड पर्सेंट मीन्स पर 100. ओके, म्हणजे या पर्सेंटेजचा अर्थ काय होतो पर 100. नाउ द साइन ऑफ पर्सेंटेज, द साइन ऑफ percentage is denoted by this symbol. Okay, this symbol is used for denoting percentage. Okay, means do you understood? The word cent means 100. cent या शब्दाचा अर्थ काय होतो? सेंट म्हणजे 100. and the sign this percent means per 100. percent म्हणजेच काय? per 100. and the sign of percentage is denoted by this symbol. Okay, now see, the percentage is the form of a fraction. Now we are going to going to see the first point, percentage in the form of fraction. म्हणजे जेव्हा फ्रॅक्शन दिलेलं असेल तर त्यावेळेस पर्सेंटेजचं काय आहे दिलेलं. सो फॉर दॅट नाउ सी 52% असं जर आपल्याला दिलेलं असेल, 52% दिस सिम्बॉल 52% मीन्स म्हणजे याचा अर्थ काय होतो बरं? 52% मीन्स 52 parts of a total of 100 parts. Do you understood? म्हणजे 100 भाग असतील तर त्या 100 भागांपैकी 52 पार्ट्स. लक्षात आलं? 100 पैकी 52 म्हणजेच त्याला आपण मग काय म्हणतो? 52%. डू यू अंडरस्टूड? 52% म्हणजेच काय? पर्सेंट म्हणजे 100 पर 100 तर एकूण 100 भागांपैकी हे 52 भाग. लक्षात आलं? दिस इज द मिनिंग ऑफ दिस. Now see again next example. Suppose 25% is there. So 25% means what again? 25 parts of a total part of what? Total part of 100 parts. म्हणजे टोटल 100 भागांपैकी 25 पार्ट्स असा त्याचा अर्थ होतो. लक्षात आलं? अँड 25 आउट ऑफ 100 असं जर दिलेलं असेल, आपण म्हणतो ना रे मला 100 पैकी एवढे मार्क्स मिळाले. ओके, सो 25 आउट ऑफ 100 मीन्स हे आपण कसं लिहितो? 25 आउट ऑफ 100 म्हणजे 100 पैकी 25. मग याला जर आपण भाग दिला, सोपं रूप दिलं तर काय होईल? 25 1 25 आणि 25च्या टेबलमध्ये 100 कधी येतात? 25 4 100. दॅट्स वाय 1/4 पार्ट. डू यू अंडरस्टूड दिस? इट इज कॉल्ड ए क्वार्टर पार्ट. याला काय म्हणतात? क्वार्टर पार्ट म्हणतात, म्हणजे चौथा भाग थोडक्यात. नाव आता हे जेव्हा फ्रॅक्शन फॉर्ममध्ये असेल तेव्हा नाव फ्रॅक्शन इन द फॉर्म ऑफ पर्सेंटेज असं जेव्हा दुसऱ्यांदा दिलेलं असेल, फ्रॅक्शन इन दी फॉर्म ऑफ पर्सेंटेज. मग त्यावेळेस काय आहे? सपोज तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं आहे. नाऊ सी द एक्झाम्पल 9/25. मग आता आपल्याला काय करायचं आहे? हा फ्रॅक्शन दिलेला आहे, या फ्रॅक्शनला कन्वर्ट करायचं आहे कशामध्ये? पर्सेंटेजमध्ये. मग आधी आपण काय करणार? हा डिनॉमिनेटर बघणार. या ठिकाणी पहिली गोष्ट न्यूमरेटर काय आहे? न्यूमरेटर म्हणजे अंशस्थांची संख्या. ओके, द नंबर विच इज रिटन ॲट दी
अप्पर साईड, हां, दॅट इज कॉल्ड ॲज अ न्यूमरेटर. म्हणजे 9 हा काय आहे तुमचा अंश आहे, अंशालाच न्यूमरेटर म्हणतात. आणि 25 काय आहे, हा तुमचा छेदस्थानी असलेली संख्या आहे, तर त्याला काय म्हणतात, डिनॉमिनेटर. मग ही जी संख्या दिलेली आहे 25, तिचं आपल्याला कन्व्हर्ट करायचं आहे 100मध्ये. लक्षात आलं. म्हणजे 25 या संख्येला आपण कुठल्या संख्येने मल्टिप्लाय करू की आन्सर 100 येईल ते मला सांगायचं आहे. लक्षात आलं. यू हॅव टू टेल मी द नंबर टू विच if we multiply that number by 25 we get 100. So what is that number? So 25 4 जा 100. That's why if you are going to multiply by 4 here, so multiply here numerator with 4 only. Huh? So 9 multiplied by 4. Okay. Now do their product. Take their products. 9 4 जा 36 and 25 4 जा 100. Okay, means 9 upon 25 part of the total, that is 36 upon 100. म्हणजेच आपण मग हे दुसऱ्या फॉर्ममध्ये कसं लिहितो, 36%. Do you understood this? Okay, these examples are very simple. Now you just understood this. समजून घ्या फक्त हे काय दिलेलं आहे. So let us start with your next practice set. Practice set number 30 from your textbook. Now see, one statement sum is given over here. Now see in this statement sum what is given. Shabana scored 736 marks out of 800 in her exams. What percentage of the marks did she score? म्हणजे बघा काय दिलेलं आहे. शबाना स्कोर्ड 736 मार्क्स. शबानाने काय केलेले आहेत, हे एवढे मार्क्स स्कोअर केलेले आहेत, मिळवलेले आहेत. आउट ऑफ 800 म्हणजे कितीपैकी मिळवलेले आहेत, टोटल 800 मार्क्सपैकी तिला 736 मार्क्स का एक्झाममध्ये मिळालेले आहेत. व्हॉट पर्सेंटेज ऑफ द मार्क्स डिड शी स्कोर. लक्षात आलं. म्हणजे तिला एकूण किती पर्सेंटेज मिळालेले आहेत ते एक्झाममध्ये ते आपल्याला काढायचं आहे. लक्षात आलं. मग आता तिने किती स्कोर्ड केलेलं आहे हे आपल्याला माहिती आहे का, पर्सेंटेज नाही. मग ते आपल्याला ॲझ्युम करायचं आहे. लेट शबाना स्कोर्ड X% मानू. आपल्याला माहिती आहे काय, नाही माहिती. सो वी ॲझ्युम X% ऑफ दी मार्क्स. म्हणजे तिला X% मिळालेले आहेत आपण असं मानूया. म्हणून मग आपलं इक्वेशन काय तयार होईल, हे X कितीपैकी आउट ऑफ 100. तर आपल्याला काय करायचं आहे, किती मार्क्स दिलेले आहेत, 736 डिवायडेड बाय टोटल मार्क्स हाऊ मेनी, 800 ना. 800मधून तिला 736 तिने स्कोअर केलेला आहे. लक्षात आलं. म्हणजे हे तुम्हाला इक्वेशन मिळालं या ठिकाणी. लक्षात आलं. आता आपण काय करायचं, या इक्वेशनमधून आता आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करायचं आहे. एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग आपल्याला काय करावं लागेल, आता बघा या एक्सला हे 100 या ठिकाणी काय आहेत, डिवाइड आहेत. मग आपल्याला काय करावं लागेल, सो वी मस्ट हॅव टू मल्टिप्लाय बाय 100 टू बोथ द साइड्स ऑफ द इक्वेशन्स. ओके, मीन्स दिस x अपॉन 100 राईट डाऊन ॲज इट इज आहे तशीच उतरवा, मल्टिप्लाइड बाय 100. का मल्टिप्लाय करतोय, कारण इथे डिवाइड आहेत म्हणून. त्याच्या अपोजिट मल्टिप्लाइड बाय 100 इक्वल टू दिस 736 अपॉन 800 हे आहे तसेच ठेवले. दिस इज मल्टिप्लाइड बाय अगेन 100. ओके, अँड हिअर इन द ब्रॅकेट राईट डाऊन मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 100. म्हणून आपण हे केलेलं आहे. मग आता काय होईल बघा, हे 100 आणि हे 100 कॅन्सल. ओके, बोथ these 100 गेट कॅन्सल. सो वॉट रिमेन ओव्हर हिअर, ओनली x इज देअर. सो x इक्वल टू हिअर दिस 20 अँड दिस 20 गेट कॅन्सल ओव्हर हिअर. अँड इफ वी डिवाइड, नाउ व्हॉट इज रिमेनिंग, ओनली 736 डिवायडेड बाय 8.
Okay, so divide by 8. 8 9s are 72. 1 remaining, this 6. 16. 8 2s are 16. Means x equal to 92. This is percentage. Okay, so finally write down Shabana scored 92% of the marks. कळलं तुम्हाला, म्हणजे शबानाला किती पर्सेंटेज मिळालेले आहेत? 92%. हां, सो सिम्पल एक्झाम्पल्स आर देअर. नाव सी द नेक्स्ट एक्झाम्पल. देअर आर 500 स्टुडंट्स इन ए दहीहंडा विलेज. हां, बघा, हा एका विलेजमध्ये, दहीहंडा नावाचे जे विलेज आहे त्या विलेजमध्ये किती स्टुडंट्स आहेत? 500 स्टुडंट्स आर देअर. इफ 350 ऑफ देम कॅन स्विम, म्हणजे या 500 स्टुडंट्सपैकी 350 स्टुडंट्स काय करता आहेत? दे कॅन स्विम, त्यांना पोहता येते. सो व्हॉट पर्सेंट ऑफ देम कॅन स्विम अँड व्हॉट पर्सेंट कॅन नॉट, म्हणजे किती पर्सेंट स्विमिंग करू शकतात आणि किती पर्सेंट स्टुडंट्स आहेत की त्यांना स्विमिंग करता येत नाही, हे आपल्याला फाइंड आउट करायचं. लक्षात आलं? मग आधी त्यांनी क्वेश्चन काय विचारलेलं आहे? व्हॉट पर्सेंट ऑफ देम कॅन स्विम. हां, मग हे माहिती आहे का आपल्याला? हे फाइंड आउट करायचं आहे. मग आपण आधी याच्याविषयी मानूया. सो लेट x% ऑफ दी स्टुडंट्स कॅन स्विम. म्हणजे x% स्टुडंट्स कॅन स्विम. सो व्हॉट इज अवर इक्वेशन? This x upon 100 equal to, now how much? Out of 500 students, हां, किती जणांना स्विमिंग येत आहे? 350. सो दिस 350 at the numerator and at the denominator write down 500. Okay, means you got this equation. Now what we are going to do? See, here x is divided by 100. So now you are going to do which operation here? You are multiplying by 100 to the both the sides of the equation. So हे जे आहेत ना, लेफ्ट हँड साइड राइट डाउन ॲज इट इज x upon 100 and multiplied by what? 100. Okay, then equal to this fraction write down as it is आहे तसंच ठेवा. 350 upon 500 and this multiplied by 100 and here write down multiplying both sides by 100. You understood? Then see, this 100 and this 100 get cancelled over here. So what is remaining here? Only x. X equal to this 20 get cancelled with this 20. Then see, 5 ones are 5 and here 5 sevens are 35. हां, पाचाच्या पाड्यामध्ये 35 कधी येतात? 5 7 जा 5 7 35 आणि हे 0 आहे तसेच ठेवून द्या. मीन्स x इक्वल टू 0. हां, मग आता हे x आपण कशाविषयी अजून केलेलं आहे? x% ऑफ द स्टुडंट्स कॅन स्विम. सो हिअर राईट डाऊन 70% ऑफ द स्टुडंट्स कॅन स्विम. ओके, सो द रिमेनिंग, मग आता जे रिमेनिंग राहिलेले आहेत ते कुठले असणार? ज्यांना स्विमिंग करता येत नाही. द रिमेनिंग इक्वल टू 100 minus 70. ओके, सो व्हॉट इज दॅट? 30%. हां, सो हिअर राईट डाऊन 30% ऑफ स्टुडंट्स cannot swim. Okay, means you got this to answer this 70% and here this 30%. Okay, means 70% of the students they can swim and 30% of the students they cannot swim. Okay, so this is your sum. And then see the next sum. What is that? If Prakash sowed jawar on 75% of the 19
17,500 square meter of his land. On how many square meter did he actually sow jawar? बघा काय काय आहे एक्झाममध्ये दिलेलं एक्झाम्पलमध्ये. इफ प्रकाश सोड जवार, प्रकाशने काय केलेलं आहे, ज्वारी पेरलेली आहे शेतामध्ये. तर काय दिलेलं आहे, ऑन 75% ऑफ दी 19,500 स्क्वेअर मीटर ऑफ हिज लँड, म्हणजे त्याच्या जमिनीच्या किती जमिनीचा भाग आहे, 19,500 स्क्वेअर मीटर भागाची जी जमीन आहे. लक्षात आलं. त्यापैकी 75% त्याने काय केलं, ज्वारीची पेरणी केलेली आहे. ऑन हाऊ मेनी स्क्वेअर मीटर डिड ही ॲक्च्युली सो जवार, म्हणजेच त्याने ॲक्च्युली किती स्क्वेअर मीटर जमिनीवर ज्वारी पेरलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ऑन हाऊ मेनी स्क्वेअर मीटर हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग याविषयी आपल्याला ॲझ्युम करावं लागणार आहे, काहीतरी मानावं लागणार आहे. मग आपण मानूया, लेट प्रकाश सोड जवार ऑन एक्स स्क्वेअर मीटर ऑफ हिज लँड. हां, म्हणजे आपण त्याविषयी एक्स मानलेला आहे. मग हा जो एक्स आहे हा किती भागांपैकी आहे, 19,500 ह्या लँडपैकी आहे. हां, इक्वल टू 75% मीन्स 75/100. हे 75% आपण कुठल्या कशा फॉर्ममध्ये लिहू शकतो, 75/100. नाव सिम्प्लिफाय ॲज युजल, नेहमीप्रमाणे. आता इथे आपल्याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, सी एक्स इज डिवायडेड बाय धिस फिगर, सो यू हॅव टू मल्टिप्लाय बाय धिस फिगर हियर. ओके, म्हणजेच हा जो फ्रॅक्शन आहे ॲज इट इज लिहून टाका, राईट डाऊन ॲज इट इज, मल्टिप्लाइड बाय याच फिगरने आपल्याला मल्टिप्लाय करायचे, तेव्हा ते कॅन्सल होतील. ओके, इक्वल टू दिस 75/100 आहे, तसेच मल्टिप्लाइड बाय 19,500. Now see, this figure and this figure get cancelled. So what remains over here, only x. X equal to this 20 and this 20 get cancelled. So what is remaining over here, 75 multiplied by 195. हां, आणि जर यांचं आपण मल्टिप्लिकेशन केलं तर मल्टिप्लिकेशन इथे रफ करते. हां, so 195 multiplied by 75. So do this multiplication. 9, this 0, then this, add this 5, 12, 16, 4, 1 means 14,625 means you got this answer after multiplication. So finally write down your full. On how many square meter did he actually sow jawar? So write down, Prakash sowed jawar on 14,625 square meter of his land. Okay, means this is your final answer. So and when these statements some are there given there, you must have to write your answer in full sentence. Now see next example. Fourth example, Soham received 40 messages on his birthday. सोहमला काय झाले की मिळालेलं आहे, 40 मेसेजेस मिळालेले आहेत त्याच्या बर्थडेबद्दल. ऑफ दिस 90% वेअर बर्थडे ग्रीटिंग्स, त्यापैकी 90% काय होते, बर्थडेचे ग्रीटिंग्स होते. हाऊ मेनी अदर मेसेजेस डिड ही गेट बिसाइड्स द ग्रीटिंग. लक्षात आलं, म्हणजे त्याला इतर जे मेसेज मिळालेले आहेत ग्रीटिंग व्यतिरिक्त तर ते किती आहेत. मग ते किती आहेत आपल्याला माहिती आहेत का, सो त्याविषयी आपल्याला ॲझ्युम करावं लागेल. सो हिअर राईट डाऊन, सपोज सोहम रिसीव X messages
फॉर बर्थडे ग्रीटिंग्स. हां, त्याला एक्स मेसेजेस मिळालेले आहेत आपण असं ॲझ्युम करूया. मग टोटल किती दिलेले आहेत इथे 40 ना. सो एक्स अपॉन 40 इक्वल टू नेक्स्ट काय दिलेलं आहे 90%. सो 90 अपॉन 100. ओके, मीन्स यू got this equation now. Now what, see, this x is divided by 40, means x upon 40 is there, so you have to multiply both the sides by 40. Okay, so this x upon 40 write down as it is आहे तसंच ठेवा, multiplied by 40. then here this 90 upon 100 आहे तसंच ठेवा, this is again multiplied by 40. ह्याला रिझन काय देणार, मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 40. दोघं बाजूंना आपण 40ने मल्टिप्लाय करतोय म्हणून तुम्हाला हे इक्वेशन तुमचं तयार झालंय. नाउ सी इन द नेक्स्ट stage this 40 and this 40 get cancelled, so what remain over here, only x. X equal to this 1 0 get cancelled over this 1 0, this 0 get cancelled with this 0, means only 1 is there. So 9 4s are 36. Okay, so other messages equal to 40 minus 36 equal to how much, 4. Okay, means Soham receive 4 other messages besides the greetings. Okay, means this is your final answer. Now see the next. See in the next example, of the 5,675 people in a village, 5,448 are literate. What is the percentage of the literacy of the village? बघा थोडक्यात काय दिलेलं आहे तुम्हाला, of the 5,675 people in a village, म्हणजे एका खेडेगावामध्ये हे जे एवढे पीपल्स आहेत 5,675 पीपल, या पीपलपैकी ओनली 5,448 आर लिटरेट. लिटरेट म्हणजे एवढेच लोक फक्त काय आहेत, हे 5,448 हे साक्षर आहेत, लिटरेट आहेत, सुशिक्षित आहेत, शिकलेले आहेत. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ द लिटरसी ऑफ द विलेज, म्हणजेच त्या खेडेगावामध्ये असलेलं जे साक्षरतेचं पर्सेंटेज आहे ते मग किती आहे ते आपल्याला काढायचं आहे. सो हिअर फर्स्ट राईट डाऊन लेट द लिटरसी पर्सेंटेज or write down let x be the literacy percentage. सोपं वाक्य करून लिहायचं. ओके, आपण x मानला, सो x अपॉन 100. आणि टोटल किती विलेजमध्ये संख्या दिलेली आहे 5,675. त्यापैकी हे एवढेच शिकलेले आहेत 5,448. ओके, म्हणजे तुम्हाला हे इक्वेशन मिळालं आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, डिवायडिंग बोथ दी साइड्स बाय multiplying both the sides of equation by 100, because here 100 is divided here. So here x upon 100 multiplied by 100 equal to this fraction, write down as it is. हे आहे तसंच ठेवा, multiplied by 100. Okay, now see this 100 and 100 get cancelled, so x equal to this 5,448 divided by 5,675 multiplied by 100. लक्षात आलं. मग आता आपल्याला काय करायचं आहे,
आता बघा ह्याच्याने भाग तर सहज जाणार नाही, आपण रफ करूया. आता बघा न्यूमरेटरपेक्षा डिनॉमिनेटरची जी फिगर आहे ती मोठी आहे, इट इज अ बिगर. ओके, सो वी आर गोइंग टू सिम्पली डिवाइड नाव. नाव सी 5448 डिवायडेड बाय 5675. ही फिगर बिगर आहे या फिगरपेक्षा, मग कशाने भाग जाणार आहे? झिरोने जाणार आहे, कारण ही बिग फिगर आहे म्हणून. सो -0, मग हीच फिगर शिल्लक राहील. मग आपण काय करतो, हा 0 घेतल्यानंतर इथे डेसिमल पॉईंट घेतो ना. ठीक आहे, मग बघा आता ही 4 डिजिटची संख्या आहे आणि ही 5 डिजिट्स असणारी संख्या आहे. मग आता सपोज आपण मल्टिप्लाइड बाय 10 केलं तर फिगर मोठी येईल, म्हणून इथे आपण डायरेक्ट 9ने भाग देऊया. 9ने भाग दिल्यानंतर 9 मल्टिप्लाइड बाय दिस, व्हॉट इज द आन्सर? 5705. ओके, आता याचं कॅल्क्युलेशन करा. 10 - 5, 5 हियर, दिस 0, दिस 4, this 3, this again 0, take again 0. Now see, multiply by which number? 6 here. So if you multiply by this figure by 6, you get 34050 and your answer is 0 over here. Means what is your answer? म्हणजे तुम्ही याला जर भाग दिला तर आन्सर काय येतं? 0.96. ओके, हे तुमचं काय आलेलं आहे? आन्सर आलेलं आहे. अँड मल्टिप्लाइड बाय 100. म्हणजेच मग ते काय होणार? आता हे 0.96 म्हणजे हे 96 अपॉन हे 100. आपण या फ्रॅक्शन फॉर्ममध्ये लिहून घेतलं. मल्टिप्लाइड बाय 100 म्हणजे हे कॅन्सल होईल. ओनली 96 इज रिमेन देअर. मीन्स x = 96. This is your final answer. And here write down the literacy of the village. The literacy of the village is 96%. Okay, means this is your final answer. Now see the next but the last example of this practice set. In the elections, now see the carefully read the example first. In the elections, 1080 of the 1200 women in Jambul village cast their vote, while 1360 of the 1700 in Vadgaon cast theirs. In which village did a greater proportion of women cast their votes? बघा, हा एक्झाम्पल खूप सोपा आहे, पण केअरफुली रीड करा काय दिलेलं आहे. इन द इलेक्शन्स, म्हणजे जेव्हा आपली इलेक्शन्स असतात त्यावेळेला 1080 ऑफ दी 1200 वुमेन, म्हणजे टोटल वुमेन किती दिलेले आहेत? 1200 वुमेन. त्या 1200 वुमेनपैकी दिस 1080 वुमेन काय करतात? जांभूल विलेजमधल्या, इन जांभूल विलेज कास्ट देअर वोट, म्हणजे त्यांचं मतदान करतात त्या. व्हाईल 1360 ऑफ दी 1700 इन वडगाव. वडगाव हे दुसरं विलेज दिलं आहे. या वडगाव विलेजमधल्या 1700, म्हणजे 1700 पैकी फक्त 1360 वुमेन मतदान करतात. ओके, दे कास्ट देअर वोट्स. इन विच विलेज डिड ए ग्रेटर प्रपोर्शन ऑफ वुमेन कास्ट देअर वोट्स, म्हणजे आपल्याला काय विचारलं आहे? इन विच विलेज, म्हणजे जांभूळ विलेजमध्ये की वडगाव विलेजमध्ये, कुठल्या ह्या दोघं विलेजपैकी कुठल्या विलेजमध्ये जास्त प्रमाणात, ग्रेटर प्रपोर्शन, जास्त प्रमाणामध्ये वुमेन मतदान करतात, हे आपल्याला काढायचं आहे. लक्षात आलं? मग आता आपल्याला ह्या एक्झाम्पलचे 2 पार्ट करावे लागतील साधारण. लक्षात आलं? मग आधी आपण जांभूळ विलेजसाठी काढूया. मग जांभूळ विलेजसाठी आपण X% मानूया. लेट X% ऑफ वुमेन फ्रॉम
Jambul village cast their votes. हां, म्हणजे ते त्यांचे वोट्स देतात आपण मानूया. हां, आणि इथे वाय मानून घेऊया. लेट y% ऑफ दी वुमेन फ्रॉम विच विलेज? वडगाव. फ्रॉम वडगाव विलेज कास्ट देअर वोट्स. म्हणजे इथे जांभूळसाठी एक्स मानलं आणि वडगाव विलेजसाठी y% मानलं. आता बघा हां, आता आपण फक्त जांभूळसाठी बघूया. x/100 इक्वल टू, आता हिच्यामध्ये टोटल लेडीज किती दिलेल्या आहेत? वुमेनची संख्या 1200. त्यापैकी किती वोटिंग करतायत, मतदान करतायत? 1080. इथे पण इक्वेशन लिहून घेऊया. y/100 इक्वल टू, वडगावमध्ये टोटल वुमेन किती आहेत? 700. पैकी किती वोटिंग करतायत? 1316. म्हणजे इथे हे इक्वेशन, इथे हे इक्वेशन तयार झालं. इथे कशाने मल्टिप्लाय करणार? मल्टिप्लाइंग बोथ दी साइड्स बाय 100. सो हियर x/100 multiplied by 100. So this fraction write down as it is 1200 multiplied by 100. आता इथे मी जागा नसल्यामुळे रिझन देत नाही आहे, तुम्ही लिहाला मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 100. सो दिस 100 and 100 गेट कॅन्सल. व्हॉट रिमेन? ओनली x. x इक्वल टू सी दिस 20 गेट कॅन्सल विथ दिस 20. आणि 12ने जर आपण ह्या म्हणजे काय फिगर राहिली? 1080/12. सो डिवाइड बाय 1200. 12 9 108 आणि हे 0 आहे तसेच. लक्षात आलं? म्हणजे तुम्हाला ही फिगर इथे मिळाली. एक्सची तुम्हाला इथे फिगर मिळाली. आता आपण वायची व्हॅल्यू काढू. आता इथे काय करायचं आहे? दोघं साईडला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? 100ने, कारण इथे 100 डिवाइडेड वायला. लक्षात आलं? म्हणजे हा फ्रॅक्शन ॲज इट इज y/100 मल्टिप्लाइड बाय 100. परत हा फ्रॅक्शन आहे तसंच ठेवा, ॲज इट इज राईट डाऊन 700 multiplied by 100. Okay, now this 100 and this 100 get cancelled. What remain? Only y equal to this 20 get cancelled with this 20. Then if we divide by this figure by 17. So 17 8 136 आणि हे 0 आहे तसेच. Means y equal to 80. Means you got here x equal to 90, here y equal to 80. Okay, so here x is greater. So here write down, here x is greater than y. म्हणजेच याचा अर्थ काय? दी वुमेन फ्रॉम जांभूळ विलेज कास्ट ए ग्रेटर, म्हणजे इथल्या वुमेन ज्या आहेत जांभूळ गावच्या त्या काय करते? जास्त वोटिंग करतायत या वडगावपेक्षा. लक्षात आलं? सो राईट डाऊन फायनली इट, दी वुमेन फ्रॉम जांभूळ विलेज कास्ट ए greater proportion of votes. Okay, means this is your final answer here. Do you understood up to this? खूप सोपी एक्झाम्पल्स आहेत आणि या सर्व एक्झाम्पल्सचं तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करायचे. ओके, सो टुडे वी हॅव फिनिश युअर दिस चॅप्टर हियर and we stop here, and your next chapter we will start in your next lecture. Till then, goodbye students.